तर आज मी बनवली आहे रसमलाई आणि बासुंदी एक साथ। तर आपण बघूया कशी बनवली। नमस्कार मंडळी, राम राम। तर कसे आहात सगळे? कोणाला वाटेल मी कॉपी पेस्ट करते, तर मी तसं काही करत नाहीये। उद्या आहे आमच्या ह्यांचा बर्थडे आणि मी त्यासाठी बनवते रसमलाई आणि फर्स्ट टाइम बनवते, त्याच्यामुळे जर काही चुकलं असेल तर नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राइब करा। आणि इथे मी दह्यामध्ये विनेगर दुधामध्ये विनेगर टाकून दूध फाडून घेतलेलं आहे। आपल्याला त्याचं पनीर काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला रसमलाईचे गोळे करायचे। आणि इकडे मी दूध आटवायला ठेवलेलं आहे आपल्याला बासुंदीसाठी पण आणि रसमलाईसाठी पण। तर दुधामध्ये मी साखर, काजू बदामचे तुकडे टाकलेले आहेत पेस्ट करून थोडीशी, आणि त्याच्यामध्ये मी घट्टपणा येण्यासाठी दूध पावडर टाकलेली आहे। आणि कलर यावा म्हणून माझ्याकडे केसर नव्हतं, तर मी थोडंसं फूड कलर ॲड केलेलं आहे। आणि इकडे मी ते दूध गाळून घेतलेलं आहे। थोडंसं ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपल्याला, कारण विनेगरचा वास असतो त्याच्यामध्ये आणि मग ते चांगलं नाही लागत। आणि आता मी थोडंसं पाणी टाकून ते धुवून घेते। माझी खूप जम्बलिंग होती आहे, कारण माझा एक पाय आता सध्याच ऑपरेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे मला जास्त हे नाही करतायत। तर मी असं जरासं गुटमळत करतीये। तर आता हे बघा, तुम्ही बघताय कसं मऊ मऊ निघालंय सगळं। आणि मी त्याचा वास चेक करत होती येतोय की नाही, तर नाही येते वास। आणि आपल्याला ते हाताच्या मदतीने असं मनगटाच्या ते चांगलं स्मॅश करून घ्यायचे। आणि त्याच्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर टाकायचं, म्हणजे बाइंडिंगसाठी, का ते गोळे व्यवस्थित तयार होतील आपले। आता मी गोळे तयार करते आणि दूध पण हलवायचं काम करते एक साथ। मला फटाफट ही प्रक्रिया करायची। कमीत कमी मला तरी असं वाटते की 1 तास लागतोच हे करायला, पण मी आता हे फास्ट प्रोसिजरमध्ये दाखवतीये, तर त्याच्यामुळे कमी वेळ लागतोय। आणि छानपैकी मी गोळे तयार करून घेते। कुणी मोठे करतं, कुणी छोटे करतं, तर मी हे छोटे छोटेच करते, म्हणजे जास्त खाल्ल्याचा फील येतो। आणि इकडे शुगर सिरप तयार करते, साखर टाकली, पाणी टाकले, आणि हे बघा मस्त बासुंदी तयार झालेली आहे। ना घट्ट ना पातळ, कारण थंड झाल्यावरती बऱ्यापैकी घट्ट होते। आणि याच्यामध्ये शुगर सिरपमध्ये हे मी 12 मिनटं शिजवून घेतले होते चांगले झाकण लावून। आणि आता त्याच्यातून मी एक्स्ट्रा पाणी काढून घेते आणि मग आपण त्याच्यामध्ये नंतर दूध ॲड करणार आहोत। आणि हे बघा, हे जरा काही मोठे केले होते ना मी, तर ते मी वेगळ्या डब्यामध्ये ठेवते, आणि जे छोटे छोटे केलेले होते ते मी वेगळ्या डब्यात ठेवते, जस्ट फॉर गार्निशिंग, बाकी काहीच नाही वेगळं, चव सारखीच असते। आणि आता बघा दूध टाकल्यावर किती छान लागते। प्लीज माझी रेसिपी आवडत असेल तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि माझी शॉर्ट्स व्हिडिओ पण बघा। आणि आता ह्या छोट्या छोट्या बाउलमध्ये पण मी ते दूध टाकून घेते। खूप छान वाटते आणि चवीला पण खूप छान होणार आहे, कारण वासच खूप छान येत होता घरामध्ये। जरी केसर वगैरे नसलं तरी काही फरक पडत नाही आहे चवीला, आणि खूप छान लागते आपल्याला। आणि उरलेलं दूध आपण बासुंदी म्हणून पण वापरू शकतो। बघा किती छान वाटतंय। गुढीपाडवा स्पेशल बासुंदी आणि बर्थडे स्पेशल रसगुल्ले।